परंतु या 35 जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये मुलींचं शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे आणि म्हणून ताई तुमच्या हितासाठी आलेल्या आहेत आणि त्यामुळे तुमची मानसिकता बदलली पाहिजे। तुम्ही आई आहेत आणि त्यामुळे तुम्ही ठरवलं पाहिजे की मी माझ्या मुलीला शिकवणार म्हणजे शिकवणार। आज कुठेतरी 10-12 वर्षाची मुलगी झाली की तिला शिक्षण बंद करून तिला खुरपणीला पाठवलं जातं, तिला मुलं सांभाळायला ठेवलं जातं आणि या पद्धतीने तिला मोफत शिक्षण पवार साहेबांनी दिलंय 10वी पर्यंत मोफत। आणि त्यामुळे हे शिक्षण मोफत असताना सुद्धा पहिलीला टाकलेले जर 100 मुलं असतील तर जालन्यामध्ये 10वीला जाऊपर्यंत 70% मुलं गळतात आणि 30% मुलं त्यात तोपर्यंत जातात। शिक्षण मोफत देऊन ही परिस्थिती कशामुळे? आपण आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे। हा मेळावा माझ्या भगिनींना सांगायचंय की या ठिकाणी नुसतं काही करमणूक म्हणून आपण आलेलो नाहीयेत आणि त्यामुळे यापासून काही बोध घेऊन जायचंय, काही शिकून जायचंय आणि ते म्हणजे आपण आपल्या मुलींना शिकवलंच पाहिजे। आणि म्हणून शिक्षणाचं महत्व आपण आपल्या मनामध्ये घेण्याच्या दृष्टिकोनातून आज महत्वाची घुणघाट आजच्या या मेळाव्यामध्ये बांधा। महिला धोरणामध्ये तिसरा महत्वाचा विषय जो सांगितलाय तो आरोग्याचा आहे। आपण गावागावात आम्ही जातो, रक्तपेशीचं प्रमाण कमी असलेल्या महिला 100त 80% आहेत, एचबी कमी आहे आणि या एचबी कमी असल्यामुळे दुर्धर आजार नंतर उद्भवतात। तसंच राहिलं तर काही महिलांच्या अनेक आरोग्याच्या समस्या आहेत, परंतु डॉक्टरला कसं सांगायचं आणि त्यामुळे आपण त्या समस्या सांगत नाहीत, लाजतो आणि त्यामुळे सुद्धा त्या समस्या अधिक मोठं रूप घेतात आणि त्याचा सुद्धा खूप वाईट परिणाम आज आपल्याला अनेक तरुण मुली कुठेतरी वेगवेगळ्या दुर्धर आजारांनी आजारी होत असतानाचं चित्र पाहायला मिळतं। आणि त्यामुळे या आरोग्याच्या बाबतीत सुद्धा एक तर कुठल्याही परिस्थितीत 100% डिलिव्हरी 100% प्रसूती ही दवाखान्यातच झाली पाहिजे, ही खुणगाट आजच्या या मेळाव्यामध्ये आपण घेऊन जायला पाहिजे। सब सेंटर केलेत, प्राथमिक आरोग्य केलेत, सगळ्या पद्धतीच्या सुविधा आहेत, पण आपली मानसिकता बदला आणि कुठल्याही परिस्थितीत डिलिव्हरी ही दवाखान्यात करा। आणि एवढंच नाही, आपल्या सगळ्या आजारांच्या दृष्टिकोनातून आपल्याला आरोग्याच्या सेवा दिल्या जातात, ते जागरूकपणे त्या सेवा घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करा। एक नक्कीच आमच्या तालुका अध्यक्षांनी काही समस्या सांगितल्या की डॉक्टर तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध झाले पाहिजे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध झाले पाहिजे। जरूर आम्ही धोरण करतो। डॉक्टर आज सगळ्या डॉक्टरला कुठं काम करायचं तर मुंबईला पाहिजे, पुण्याला पाहिजे, औरंगाबादला पाहिजे, खूप झालं तर जालना शहरात पाहिजे, पण कुणाला ग्रामीण भागात कुंभार पिंपळगावला जायची इच्छा नाही, कुणाला इकडे राजूरला जाऊन काम करण्याची इच्छा नाही, कुणाला तरी परतूर मध्ये जाऊन एखाद्या आष्टी गावात काम करण्याची इच्छा नाही। त्यामुळे हे आता काहीतरी धोरणात्मक काम करून डॉक्टरला तिथं बंधनकारक करावं लागेल आणि आमच्या महिलांना आरोग्याची चांगली सेवा द्यावीच लागेल। त्यासाठी कायद्यात बदल करायचा असेल तर कायद्यात बदल करू आणि आपल्याला चांगली आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू। त्यामुळे आपल्याला माझ्या भगिनीला एवढं सांगायचं, हे महत्वाचे ती आणि खास करून आम्ही जे भाषण या ठिकाणी ठेवले ज्याचा आपण बघितलं समतेचा विचार। आज आपण कॉलेजमध्ये बघा, जर एका तुकडीमध्ये 100 मुलं असतील म्हणजे सगळे मिळून जर संख्या 100 असेल तर मुलींची संख्या कुठेतरी 10-15 असते, मुलांची संख्या 80-90 असते। म्हणजे उच्च शिक्षणापर्यंत सुद्धा जाण्याची प्रमाण जर 50% आपण महिला भगिनी स्त्रिया आहेत, मग शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाण्याचं प्रमाण कमी कशामुळे? आज संधी देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला कधीच सरपंच होऊ दिलं नाही, आम्ही तुम्हाला कधीच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं सदस्य होऊ दिलं नाही आणि म्हणून कायदा करावा लागला। कायदा केला की पवार साहेबांच्या विचाराने की 50% आरक्षण आमच्या महिलाला दिलं पाहिजे, तर ही महिला चूल मूल सोडून राजकारण आणि समाजकारणामध्ये भाग घेऊन या ग्रामीण भागाच्या विकास प्रक्रियेमध्ये स्वतःचा काही सिंहाचा वाटा देऊ शकते। आणि म्हणून कायद्यात बदल केला। माझ्या भगिनींना मला हे सांगायचं की आपण लक्षात घ्या, हा बदल कुणी केला? पवार साहेबांनी केला। आणि त्यामुळं आज आपण 50% जिल्हा परिषदच्या सदस्या, 50% ग्रामपंचायती, 50% आज पंचायत समित्या सगळीकडे आज आपल्याला पाहायला मिळतात। आणि म्हणून या समतेच्या माध्यमातून सुद्धा
आपण या ठिकाणी काम करतो. एवढंच नाही, पवार साहेबांनी वडिलांच्या इस्टेटीत 50% हिस्सा मुलीला आणि नवऱ्याच्या इस्टेटीत सुद्धा 50% मुली बायकोला हिस्सा दिला पाहिजे, हा कायदा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि त्यामुळे त्यांनी योग्य हेरलंय की जरा आर्थिक सक्षम केलं तर जरा सगळे नवरे महत्व देतील, आणि त्या दृष्टिकोनातून आज काम केलं. नवीन कायदा काय आणतोय, इथून पुढे प्रत्येक नवऱ्याच्या नावाने जे घर असेल ते नवऱ्याच्या एकट्याच्या नावाने नसणार, ते खाजगी जरी असलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा बायकोचं नाव असणार म्हणजे असणार. अशा पद्धतीचा नवीन कायदा सुद्धा या निमित्ताने पुढच्या काळात होतो. म्हणून या सगळ्या गोष्टी कुणासाठी आहेत आणि कशासाठी आहेत की महिलांचा सन्मान झाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून हे सगळे कायदे केले जातात. आणि शेवटचा मुद्दा मला या ठिकाणी महिला धोरणाचा जो सांगायचा तो म्हणजे सक्षमीकरणाचा. एक आपण बघितलं की जर खिशात पैसे असले तर समाजामध्ये किंमत असते. असं म्हणतात की जीवनामध्ये पैशाला देवा इतकं जरूर महत्व नाही, पण देवापेक्षा सुद्धा पैसे काही कमी नाहीत असंही म्हटलं जातं. इतकं पैशाला महत्व निश्चित प्रकारे जीवनात आलेलं आहे. आणि त्यामुळे माझ्या भगिनींना मला एवढंच सांगायचं, जर तुम्ही पैसे कमवायला शिकल्या, पैसे तुमच्याजवळ असले, तुमच्या घामाच्या आणि कष्टाच्या माध्यमातून तुम्ही जर तुमच्याजवळ पैसे निश्चित प्रकारे ठेवू शकले तर तुम्हाला घरात, समाजात किंमत राहू शकणार. आणि म्हणून महिला सक्षम झाली पाहिजे, आर्थिक सबळ झाली पाहिजे, या दृष्टिकोनातून सुद्धा चांगले धोरण, चांगल्या योजना राज्य शासनाच्या वतीने आपल्या सगळ्यांना देण्यात आलेल्या. मला एका गोष्टीचं जरूर दुःख आहे की आपण सगळ्या बचत गटाच्या माध्यमातून खूप मोठी पद्धतीने चळवळ उभी करता, गावागावात बचत गट करता, पण खऱ्या अर्थाने अडचण कुठे येते तर ती अडचण येते बँकेचे लोक तुम्हाला योग्य वेळेत कर्ज देत नाही. मी आता सुप्रियाताईंना सांगत होतो की बँकेच्या लोकांना जरा कानाला धरून सांगण्याची आवश्यकता आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत आपल्या बचत गटाच्या महिलांना कर्ज देणं बंधनकारक केलं पाहिजे. आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने आपली बचत गटाची चळवळ जी तुमच्या पुढाकाराने सुरुवात झाली, खऱ्या अर्थाने याला अधिक जास्त मूर्त स्वरूपात आपल्याला ती पाहायला मिळेल. आणि आमच्या महिला भगिनींच्या ज्यावेळी खऱ्या अर्थाने जवळ पैसे राहतील त्यावेळी आताच बबनरावांनी सांगितलं त्या पद्धतीनं कुठेतरी बाजाराला असेल, कामाला असेल, नवरे येऊन विचारतील की बाबा मला काही उसने पैसे दे, मला काही ह्याची गरज आहे, मला त्याची गरज आहे. आणि म्हणून महिलांस महत्व कधी वाढेल ते पैसे तुमच्याजवळ निर्माण झाल्यावर वाढेल. आणि पैसे कधी वाढतील तर आता जसं मोहितेबाईंनी या ठिकाणी सीताबाई मोहितेंनी जे भाषण दिलं की त्यांनी सायकल होती, सायकलवरून मोटरसायकल घेतली, मोटरसायकलवरून 5 लाख 10 लाखाची बोलेरो घेतली. कशातून घेतली? अशिक्षित महिला, वाचता लिहिता येत नाही, नवरा पण फार काही शिकलेला नाही, 7वी 8वी शिकलेला, पण दोघांनी एक विचाराने काम केलं आणि आज मोठ्या पद्धतीनं आवळ्यापासून प्रक्रिया करून कॅन्डीचं काम करताय. मी तुम्हाला तुमचा पालकमंत्री या नात्याने सांगू इच्छितो की माझी इच्छा आहे की इथं सोयाबीन आपण कष्टाने पिकवतो, सोयाबीनवर काही प्रक्रिया करूया, त्याचे काही वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करता येऊ शकतात. मका इथं भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात, बदनापूर तालुक्यात मोठ्या पद्धतीने पिकल्या जातो, त्याच्या लाया आणि काही चांगल्या पद्धतीचे प्रक्रिया करण्याचे उद्योग छोट्या स्तरावर करता येतात. हे सगळं केलं पाहिजे. नुसतं कृषीवर प्रक्रिया नाही, माझं म्हणणं आहे की व्यवसाय सुद्धा तुम्ही लोक करू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या भगिनींना करून देण्याच्या दृष्टिकोनातून आमचा पूर्ण विचार. आणि म्हणून आपण फक्त मनाची तयारी दाखवा, तुमची फक्त मनाची तयारी करा. राजेश भैया तुमच्यासाठी निश्चित प्रकारे पूर्ण राबायला तयार आहे आणि पूर्णपणे तुम्हाला मदत करायला तयार आहे. एवढीच माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी फक्त मानसिकता बदला. आणि किती पण अडचणी आल्या, डोंगरा एवढ्या अडचणी आल्या, बँकेने कर्ज नाही दिले, कुणी अधिकाऱ्यांनी तुम्हाला जुमानलं नाही, काही लोकांनी हेटाळणी केली, काही समाजाने तुम्हाला हेटाळणी केली, तरी सुद्धा तुम्ही खचून न जाता फक्त तुमचा उद्दिष्ट पूर्ण करेपर्यंत आपण जिद्दीनं लढत राहा. आमच्यासारखे कार्यकर्ते निश्चित प्रकारे तुम्हाला सगळ्यांना मदत करायला नेहमीच तयार आहेत. आम्ही पवार साहेबांच्या विचारांनी भारावलेले लोक आहोत आणि त्यामुळे आम्ही निश्चित प्रकारे
आपल्या जिल्ह्यातल्या महिला सबलीकरणासाठी, महिला सक्षमीकरणासाठी जे जे म्हणून करायचं असेल त्या सगळ्या करण्याच्या दृष्टिकोनातून आमची पूर्ण तयारी राहील. एवढाच विषयात आपल्या सगळ्यांना या निमित्ताने देतो. आपण सगळ्यांनी सुप्रियाताईंना हा विश्वास दिला पाहिजे की महिला धोरणाच्या माध्यमातून त्यांनी जे 5 कलमी कार्यक्रम हा जो हातात घेतलेला आहे, ज्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कार करून पुढे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतोय, हे 5ही कलम मी जे वाचून दाखवले या निमित्ताने, हे सगळ्याच्या सगळ्या कलमांच्या अनुषंगाने मोठं काम आपल्या जालना जिल्ह्यात तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण निश्चित प्रकारे उभा करूया. हाच विश्वास मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या वतीनं ताईंना या निमित्ताने खात्रीपूर्वक देतो. आपण सुद्धा टाळ्याच्या कडकडाटामध्ये आपण ताईंना ही खात्री द्या की आम्ही निश्चित प्रकारे या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी. आता राहिला शेवटचा मुद्दा की आपण सगळेजण एवढ्या संख्येने, मोठ्या संख्येने आज आलात. दुष्काळ आहे, प्यायला पाणी नाहीये, हाताला काम पाहिजे, जनावरांना चारा नाहीये, खरीपचे पिकं मग ती तूर असेल, मूग असेल किंवा तुमची कापूस असेल आपल्या हातातून गेलंय. आणि त्यामुळे आज आमच्या हातात पैसे राहिलेले नाहीयेत. रबीच्या परतीच्या पावसावर आम्ही जे काही ज्वारी पेरली ती सुद्धा आता फक्त बांध राहिलेली आहे, काही त्याच्यामध्ये कणीस तयारच झालेलं नाही. आणि त्यामुळे अशा परिस्थितीत आज आर्थिक खचून गेलेल्या परिस्थितीत सुद्धा आज या निमित्ताने आपण हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आलेला. मला याचं जाणीव आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन, मी फार लांबलचक या विषयावर बोलणार नाही, परंतु एवढंच सांगेन की मी तालुका न्याय सगळ्या सरपंचांची भेटी घेतल्या. तालुका न्याय, पाणी टंचाई, हाताला काम आणि जनावरांच्या छावण्याच्या संदर्भात ज्या काही राज्य शासनाच्या योजना आहेत त्या राबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही निर्णय घेतो आहोत. आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी सुद्धा कुठेही दुष्काळामध्ये खचून न जाता आपण हिमतीनं या दुष्काळाला तोंड देऊया. एवढ्या वर्ष जो काही पाऊस पडला नसेल, सगळ्याच्या सगळ्या जिल्ह्यातले 950च्या 950 गावं 50 पैसे आणीबाणीच्या कमी आहेत. आणि त्यामुळे आपण खचून न जाता तुमच्यासाठी जे जे म्हणून करायचंय, हाताला काम द्यायचंय, तुम्हाला प्यायला प्रत्येकाला पाणी द्यायचंय, टँकर सुरू करायचंय, विहीर अधिग्रहण करायचंय, जनावरं जपायचे, ह्या सगळ्यांसाठी आम्ही पूर्णतः पुढचे 6 महिने 100% आपल्यासाठी कष्ट घेऊ. बिलकुल दिवस आणि रात्र झोपणार नाही, इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करू. हाही विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी अत्यंत अंतःकरणातून देतो. फक्त तुम्ही खचून जाऊ नका, हिमतीनं काम करा. आम्ही तुमच्या बरोबर आहेत, शासन तुमच्या बरोबर आहे, पवार साहेब तुमच्या बरोबर आहेत, अजितदादा तुमच्या बरोबर आहेत. आणि खास करून तुमच्या सगळ्यांची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी आलेल्या सुप्रिया ताई तुमच्या बरोबर आहेत. आणि त्यामुळे काळजी करू नका एवढाच विश्वास या निमित्ताने देतो. आणि सुप्रिया ताईंना विनंती करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं की आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.